नमस्कार. जय महाराष्ट्र, जय शिवराय. गेल्या 15 ते 20 दिवसापासून महाराष्ट्रात अतिशय पूरग्रस्त अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीत आज आपला शेतकरी राजा हा हवालदिल झालेला आहे. त्याची स्वप्न त्याच्या समोर उद्ध्वस्त होताना त्याच्या पुरा परिवाराने बघितलेली आहे. अशा परिस्थितीत आपल्या मुलाचं शिक्षण, आपल्या मुलींचं लग्न, मुलांचं लग्न किंवा ज्या सावकाराकडून घेतलेलं व्याजाचं पैसा फेडण्यासाठी जी बघितलेली स्वप्न असतील की या कर्जातून मुक्त होऊ, परंतु आलेला तोंडातला घास हा कुठेतरी नैसर्गिकरित्या त्यांच्याकडून हिसकावला गेला आहे. आज आपल्या शेतकरी बांधवांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आता त्यांना घरात राहण्यासाठी काही उरलेलं नाहीये. त्यांच्या मुख्य जनावर शेळी, मेंढी, त्याचबरोबर गाई व बैल हे मुख्य जनावर देखील आज त्या पाण्यात वाहून गेलेले आहे. या अशा वाईट परिस्थितीत आज आपल्याला शेतकरी राजासोबत उभं राहावं लागणार आहे. आणि मी अजय प्रकाश भडंगे, महादेव पॅकेजिंग इंडस्ट्रीजच्या माध्यमातून आज मुख्यमंत्री सहायता निधी या ठिकाणी मी एक फुलाची पाकळी म्हणून छोटीशी मदत केलेली आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपण देखील आपला जो व्यर्थ खर्च न करता आपण आपल्या शेतकरी राजाला उभं करण्यासाठी जी काही मदत करता येईल आपल्याला छोटी ती मदत आपण करावी. कारण या संकट काळात आपल्यासारख्या सर्व शून्य व्यक्तींनी जर हा पुढाकार घेतला तर मला वाटतंय की फुलाची पाकळी म्हणून आज आपला शेतकरी राजा जो फार मोठ्या अडचणीत सापडलेला आहे तो थोडाफार का प्रमाणात होईल. आपल्या मदतीमुळे तो उभा राहील. आणि संकट हे कोणावर सांगून येत नसतं. त्यामुळे या संकटात आपण आपल्या शेतकरी राजाला आपण मदत केली पाहिजे. आणि आपलं सरकार, आपले जे काही मंत्री आहेत हे त्यांच्या पद्धतीने बांधावर जाऊन आपल्या शेतकरी राजांच्या ज्या व्यथा आहे ते ऐकून घेत आहे. आणि मला नक्की विश्वास आहे की महायुतीचं सरकार त्यांना भरपूर असं मदत करेल आणि शेतकरी व राजाच्या पाठीमागे उभे राहतील. मी पुन्हा एकदा आपल्याला एकच विनंती करतो की आपला शेतकरी राजा टिकला पाहिजे, आपला शेतकरी राजा जगला पाहिजे. आज आपण एखादा शेतकरी आत्महत्या केल्यानंतर आपण नंतर म्हणतो की असं करायला नको होतं, परंतु त्याची परिस्थिती जर आपण त्याच्या अगोदर आत्महत्या करण्याच्या अगोदर आपण जर त्याला थोडीशी मदत केली आणि तो जर त्या मदतीतून जर सावरला तर त्याला ही वेळ पडणार नाही. त्यामुळे